आत्ताचं आरक्षण दिलं गेलेलं आहे ते मराठा कुणबी, कुणबी मराठा यांना ओबीसी प्रवर्गातनं दिलं गेलेलं आहे। याशिवाय एसीबीसीचं आरक्षण सुद्धा आहे। आता असं आहे की जे मराठा ओबीसी मध्ये येतील त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग तयार केला जावा आणि त्यांना वेगळं आरक्षण दिलं जावं आणि त्याची टक्केवारी पण 16% इतकी सांगितली जाते। नाही, आता हे काय माहितीये का, आंदोलन केलं, जरांगेच्या एक दोन गोष्टी सरकारने ऐकल्या, त्याच्यामुळं आता ते म्हणजे ते म्हणतात ना, राजा बोले दल आले, आता उलट झालंय, जरांगे बोले आणि सरकार आले। मुळामध्ये ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ना। मग सर्वात प्रथम माझा प्रश्न असा आहे, ओबीसी मधनं आरक्षण व्हायला तुम्हाला ओबीसी स्टेटस पाहिजे। मग ओबीसी स्टेटस कसा मिळतो? तर ओबीसी नाव नसून सामाजिक शैक्षणिक मागास। मग सामाजिक शैक्षणिक मागास तुम्हाला कालेलकर आयोगाने ठरवलं का? नाही ठरवलं। बीडी देशमुख कमिटीमध्ये नाव आहे का? नाही। त्यानंतर मंडल आयोग जो 1982 सालचा होता, त्याने तुम्हाला फॉरवर्ड हिंदू कास्ट म्हणलं, तिथं तुम्ही सामाजिक मागासले पण तुमचं सिद्ध नाही झालं। इंदिरा साहनीमध्ये जो हे आला, कॉन्स्टिट्युशनल बेंचचा जो निकाल आला, त्याच्यामध्ये मग तुम्ही तिथं का नाही हे केलं? तिथं तुम्ही का नाही त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं, की इंटरव्हेन्शन केलं, की बाबा आम्हाला काहीतरी चूक झाली, मंडल आयोगाने आम्हाला घेतलं नाही म्हणून। 2000 साली राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने तुमचं इन्क्लुजन फेटाळलं, बापट आयोगाने फेटाळलं, खत्री आयोगाने फेटाळलं, बाठिया कमिशननी फेटाळलं, गायकवाड आयोगाने तुम्हाला सामाजिक शैक्षणिक मागास म्हणजे ओबीसी ठरवलं। ते सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 ला जयश्री पाटील खटल्यामध्ये 5 जजच्या खंडपीठाने फेटाळलं नुसतं नाही, तुमचं सामाजिक पुढारलेले कसे आहात, राजकारणामध्ये कसं तुमचं प्रतिनिधित्व आहे, ग्रेड 1, 2, 3 च्या पोस्ट मध्ये कसं तुमचं प्रतिनिधित्व जास्त आहे, एमबीबीएस, एमडी या मेडिकलच्या याला कसे तुम्ही जास्त ओव्हर रिप्रेझेंटेड आहात, हे सगळं त्या जयश्री पाटील खटल्याचा जो ऑर्डर आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे। मग तुमचं जर सामाजिक मागासले पण वारंवार राष्ट्रीय आयोग फेटाळतात, राज्य मागासवर्ग आयोग फेटाळतंय, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट फेटाळतंय, आता परत तीच प्रोसेस, तेच करायचं, सरकारला दबाव आणायचा। मग परत शिकुरे कमिटी आली, शिकुरे कमिटीने परत सामाजिक मागास ठरवलंय आणि गेल्या जानेवारी 2024 ला परत वेगळं एससीबीसी आरक्षण दिलंय। मग आता वेगळं एससीबीसी आरक्षण दिलंय, तर ते तुम्हाला नकोय। बरं ठीक आहे, ते नकोय, ते टिकणार नाही असं काळ कुठे म्हणतात। आता म्हणतील हे ससाने वगैरे हे त्याला चॅलेंज करतात, हो आम्ही चॅलेंज करतो, तुम्ही सामाजिक मागासले नाही आहात,